उपस्थित प्रभु प्रिय सज्जन तथा भगवत भक्ती स्वरूप सर्व माता भगिनी, आपल्या गोनापूर सारख्या पुण्यनगरीमध्ये हनुमंतरायांच्या जन्म उत्सवाच्या निमित्तानं हो घातलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांभाळून सगळा कार्यक्रम चालू आहे। त्यामध्ये दिवसभर हरिभक्तीपरायण परमादरणीय बंडू महाराज यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली गाथा पारायण चालू आहे। संध्याकाळी हरिपाठ, सकाळी काकळा आणि रोज वेगळे वेगळे कीर्तनकार मंडळीची कीर्तन, अशी वारकरी संप्रदायाची आचारसंहिता सांभाळून गेले 3 दिवस झाले चालू असलेल्या कार्यक्रमाचा आजचा 4था दिवस आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे असे आमच्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुस्थानी असणारे परमादरणीय सदानंद गुरुजी, जवळजवळ गावामध्ये आल्यानंतरच एक वेगळ्या प्रकारची आभा या ठिकाणी उत्पन्न झालेली आहे। परिसर खूप सुंदर आहे आणि गाव हे समन्वयाचं गाव आहे। म्हणजे या गावामध्ये 2 गोष्टी दिसत आहेत। महाराज म्हणतात पहिली गोष्ट म्हणजे संपत्ती दिसते आणि दुसरी गोष्ट त्या संपत्तीच्या सोबतच दया सुद्धा दिसते। आणि भगवान श्री ज्ञानोबाराय म्हणतायत की जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया आणि तेथ जाण धनंजया विभूती माझी। ते म्हणतात अर्जुना, ज्या व्यक्तीकडे संपत्ती आणि दया ह्या 2 गोष्टी असतील त्या माणसाला मंदिरात येण्याची गरज नाही। अर्जुनानं सहज विचारलं, म्हटले देवा, ज्या व्यक्तीकडे संपत्ती आणि दया ह्या 2 गोष्टी असतील त्याला मंदिरात येण्याची गरज का नाही? ते म्हटले त्याचं कारण असं आहे, ज्याच्या घरी संपत्ती आणि दया आहे त्याच्या घरी मी स्वतः जाऊन बसतो। म्हणून असं हे सुंदर गाव आहे। संपत्ती, संस्कार, धर्म, संस्कृती ह्या सगळ्या गोष्टीचा समन्वय आपल्या इथं दिसून येतोय आणि कार्यक्रमाचं कौतुक करावं तर शब्द कमी पडते। किती व्यवस्थित नियोजन आहे महाराज, किती सुंदरता आहे। मंडप व्यवस्थित, हनुमंतरायाचा दरबार, पांडुरंगाचं मंदिर आणि त्याही पेक्षा कार्यक्रमाचं वैभव म्हणजे हे सगळे टाळकरी मंडळी। अगदी या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जर आपण पाहिलं तर सगळे तरुण मंडळी या ठिकाणी पाठीमागे दिसत आहेत आणि खरोखर गावाच्या उत्कर्षाचं लक्षण आहे। विठ्ठल विठ्ठल गेले 42 वर्ष झाले हा कार्यक्रम चालू आहे आणि कार्यक्रमाच्या पाठीमागे फार मोठी परंपरा आहे। कारण श्रीराम बाबा, सखाराम बाबा, पवार महाराज, पाटकर महाराज अशा मोठ्या मोठ्या साधू संतांची परंपरा आपल्या गावाला प्राप्त आहे। आणि सांगू सज्जनानो, आयुष्य नेहमी चांगल्याच्या मार्गदर्शनाखाली जगलं पाहिजे। मूर्खाच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य जगू नये। जी माणसं नेहमी चांगल्याच्या मार्गदर्शनाखाली जीवन जगतात ते लोक आयुष्यामध्ये नक्कीच एक दिवस मोठे होतात आणि ज्यांचं आयुष्य मूर्खाच्या सहवासामध्ये जाते, महाराज म्हणतात एक दिवस त्या लोकांचं पतन होत असते। म्हणून आपण लोकांनी संपत्तीच्या सोबतच संत परंपरा टिकून ठेवली आणि त्यातल्या त्यात पाठीमागच्या साधूंचं मार्गदर्शन तर भेटलंच, पण सदानंद गुरुजीच्या रूपामध्ये भविष्यातलंही वर्तमानातलं मार्गदर्शन उरलं। विठ्ठल विठ्ठल बघा मला, प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये काहीतरी अंतर आहे। ह्या 2 गोष्टी भिन्न आहेत। म्हणून परमार्थ हा नेहमी परमार्थासारखाच झाला पाहिजे आणि प्रपंच हा प्रपंचासारखाच झाला पाहिजे। त्याच्या पुढचं बोलू का? परमार्थामध्ये नेहमी हृदयाचा वापर केला पाहिजे आणि प्रपंचामध्ये नेहमी बुद्धीचा वापर केला पाहिजे। बुद्धीच्या ताकदीवर चालतो तो प्रपंच आहे, प्रपंचामध्ये बुद्धी लावा। पण आपलं उलट चालू आहे, लोक परमार्थात बुद्धी लावून राहिले आणि प्रपंचामध्ये हृदय वापरून राहिले। प्रका परमार्थामध्ये बुद्धी कशी लावतात लोक, की असं असेलच का, हे झालेलं असेलच काय, हे चमत्कार झाले असतील का,
सप्ते केलेच पाहिजेत का? ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजेत का? गाथ्याचं पारायण का केलं पाहिजे? दरवर्षी हे कार्यक्रम का केले पाहिजे? भगवान श्रीकृष्णानं अशा लीला केल्या असतील का? याला म्हणतात परमार्थात बुद्धी लावणं. आणि प्रपंच डोळे बंद करून चालू आहे महाराज. कारण तिकडे हृदय देऊन टाकलं तुम्ही आपण लोकांनी. पण एक लक्षात ठेवा, प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये फार मोठी तफावत आहे. इट इज व्हेरी इझी इम्प्रेस द वर्ल्ड बट डिफिकल्ट टू एनलाइटन द वर्ल्ड. वाक्य फार सुंदर आहे. ज्या ठिकाणी आकर्षण आहे तो प्रपंच आहे, आणि ज्या ठिकाणी परिवर्तन आहे तो परमार्थ आहे. विठ्ठला आणि खरं सांगूत का महाराज, साधूचं जीवन एवढं सोपं नव्हतं. फार कष्ट सोसलेत त्या लोकांनी. आज तुमच्या आपल्याकरता हे सगळं रेडी आहे. हा मंडप रेडी आहे, लाइटिंग रेडी आहे, साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी जो परमार्थ केला त्याच्यामध्ये हजार अडचणी होत्या. श्रीराम महाराजांच्या जीवनातला प्रसंग तुम्ही ऐकला का नाही मला माहित नाही, पण फार गोड प्रसंग आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य श्रीराम बाबा दिसायला खूप सुंदर होते, फार सुंदर होते. नका शिखांत सौंदर्य होतं. जसं नामदेव महाराजांनी माऊलीचं वर्णन केलंय की उगवला खांब कर्दळीचा गाभा, तसं श्रीराम महाराज हे तारुण्यामध्ये दिसायला खूप सुंदर होते महाराज. आणि नेमके मुलीवाले महाराजांना पाहण्याकरता आले. मुलीवाल्यांनी सांगितलं, म्हटले मुलगा पसंत आहे, फार सुंदर आहे मुलगा, श्रीराम महाराजांना पाहण्याकरता. म्हटले मुलगा सुंदर आहे, पण महाराजांची एक अडचण होती, त्यांच्या पायात कुरप होते म्हणतात. कुरप समजतात ना? काटा रुतल्यानंतर तो निघला नाही तर मग त्याचा वर्ण पडतो, त्याला कुरूप म्हणतात. महाराजांच्या पायाला कुरप होते. मग एका पाहुण्यानं म्हटलं असेल कोणतरी, ते म्हणत राजा मुलगा चांगला आहे हो, पण पायाला कुरप आहेत लेकाचे. आणि ते श्रीराम महाराजच्या कानावर गेलं की कोण्यातरी पाहुण्यानं म्हटलं कुरप आहेत म्हणून. पण स्वभाव तापट होता महाराज, ते म्हणत लग्नच करायचं नाही. शेवटी महाराजांचं संबंध आयुष्य ब्रह्मचर्यामध्ये गेलं. ज्या वेळेस महाराजांच्या आयुष्यामधले शेवटचे दिवस होते त्यावेळेस कोण्यातरी साधकानं जाऊन विचारलं, बाबा ओ बाबा कसे काय आलेत तुम्ही इकडे? त्यावेळेस श्रीराम महाराजांनी सांगितलं, म्हटलं गड्या खरं सांगू, कुरपाईनं कृपा केली. त्यावेळेस जर पायाला कुरप नसते तर पाहुण्यांनी पसंत केलं असतं, पण पाहुण्यांनी पसंत केलं असतं तर त्या दिवशी प्रपंचात अटकलो असतो. बरंच झालं पायाला कुरप होते, त्या कुरपाईमुळेच आमच्यावर खऱ्या अर्थानं कृपा झाली. म्हणून खरं सांगू सज्जनानो, संत महात्म्यांचं जीवन म्हणजे तप्त झालेलं जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल एक सांगू का दादा, अरे साधूचे फोटो लावून आपल्या घरामध्ये त्या साधूच्या फोटोची पूजा करून गावामधून त्या फोटोची मिरवणूक काढून आपण या संत महात्म्याच्या उपकारातून कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही. एवढे त्यांचे उपकार आहेत. आपल्या कातडीचे जोडे केलेत आणि साधू संतांच्या पायात चढवलेत आपण, तरी त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. काय त्याग होता दादा. अलीकडचा परमार्थ फार बिघडत चालला बरं का. आणि दुःख वाटते आम्हाला त्याचं. कधी कधी आम्हाला असं वाटते दादा की कोण्याही कीर्तनकारानं नाही एकदा संप्रदायाचं नाव मोठं केलं तरी चालेल, पण किमान आपल्यापासून संप्रदायाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि शिकवण आमच्या गुरुजींची. आमचे गुरुजी नेहमी शिस्तीत कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतात, आणि कार्यक्रम शिस्तीत झालेच पाहिजेत महाराज. गाव सुंदरही आहे आणि पारमार्थिक ठेवण तुमच्या गावची खूप चांगली आहे. नाही तर काही काही गावात कठीणच झालं महाराज. आता तमाशाच करून टाकला लोकांनी. कीर्तनकार गेल्याबरोबर त्या कीर्तनकाराचं मूळच जाते. गेल्याबरोबर 2-4 कार्यकर्ते येतात. महाराज आपण म्हणा काय पायजा बरं, काल लय मजा आली. म्हटलं म्हणजे नाही म्हणे, कालच्या पेक्षा आज मजा आली पाहिजे. म्हटलं येणं मजाच कशी आणली काय माहिती, काल काय मजा आणली बुवा नेमकी. म्हटलं साडी आहे का तुमच्या घरी? तो म्हण कायसाठी? म्हटलं नेसतो नाचतो तुमच्या पुढे. आता तेवढंच पाठीमागं ठेवलंत महाराज. फार बिकट परिस्थिती झाली. एक लक्षात ठेवा, कीर्तन ही परंपरा समाजापर्यंत ज्ञान पोहोचवण्याकरता आहे. कीर्तन ही परंपरा समाजाला जागरूक करण्याकरता आहे. आपले ग्रंथ, आपले संत, आपल्या साधू परंपरा समाजाच्या पर्यंत पोचाव्या त्याच्याकरता तयार केलेलं माध्यम म्हणजेच हरिकीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला आणि हे जे बाकीचं उभं केलंय ना दादा तुम्ही, आपण हे काही जास्त दिवस टिकणारं नाही आहे राजा. हा जे तुम्ही घर बांधून ठेवलं, जे तुम्ही बँकेमध्ये पैसे जमा करून ठेवले,
जे तुम्ही वाड वडिलाची 150-200 एकर जमीन जमा करून ठेवली, महाराज म्हणतात त्याचं आयुष्य जास्त नाहीये. अनेक सांगू सज्जनांनो, तुमच्या आयुष्यात सगळं असेल पण भगवत भजन नसेल तर बाकीच्या गोष्टीची किंमत 0 आहे, काही किंमत नाहीये. बांधलेला महाल असेल तुमचा, पण महाराज म्हणतात ईश्वर भजन नसेल तर महाराज म्हणतात ते काही कामाचं नाही. महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं ज्याच्या जीवनामध्ये ईश्वर भक्ती असेल त्याच्याच वैभवाला किंमत आहे, नाही तर हे बाकीचं सगळं गोळा करून काय फायदा. एकदा हेडमास्टरांनी पालकांना शाळेत बोलवलं, हेडमास्टरांनी, आणि बोलवल्यानंतर सांगितलं तुमचा मुलगा खूप हुशार आहे. म्हटले किती हुशार आहे? म्हटले त्यात 98 गुण आहेत. किती आहेत? 98. 100 कमी किती? बोलत जा जरा. तुम्ही तर कट्टी धरूनच बसले सगळे, असं मोकळं बसलं पाहिजे कीर्तनात. हा पा सांगितलं तुमच्या मुलामध्ये 98 गुण आहेत. 98. आता वडिलालाही असं वाटलं बहुतेक येणाऱ्या 26 जानेवारीला आपला सत्कार होते वाटते. 98 गुण आहेत. पण वडील विचारात पडले आपल्या मुलात जर 98 गुण आहेत तर 2 गुण कोणते कमी आहेत? म्हणून त्यांनी सहज विचारलं. म्हटले काय हो गुरुजी, माझ्या मुलामध्ये जर 98 गुण आहेत, याच्यात 2 कोणते कमी आहेत? म्हणे याच्यात फक्त 2च गुण कमी आहे. याला स्वतःची अक्कल नाही, हे दुसऱ्याचं ऐकत नाही. मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो, हे 2 गुण सांगितल्याबरोबर 98 गुणाची किंमत काय? महाराज म्हणतात जसं हे 2 गुण विद्यार्थ्यात नसतील तर 98 गुणाची किंमत 0 आहे, तसं तुम्ही बाकी किती जमा करून ठेवलं असेल तुमच्या जीवनात परमार्थ नसेल तर बाकीचं सगळं 0 आहे. विठाला आणि एक सांगू का महाराज, या गोष्टी समाधान देणाऱ्या नाहीये. तुम्हाला प्रपंचामध्ये कधी समाधान प्राप्त होणारच नाही, कारण समाधानाचं सूत्रच नाही आहे प्रपंचामध्ये. महाराज म्हणतात संसाराचा विचार केला ना, त्या संसाराच्या दुकानावर बोर्डच लावलेला आहे दुःखालयम अशाश्वतम. महाराज म्हणतात दुःखाचं भांडार आहे, अशाश्वत आहे. महाराज म्हणतात टिकणारा नाही आहे. महाराज म्हणतात प्रपंच म्हणजे कसा आहे? संसार हा खोटा शास्त्री निवडीला, संसार हा खोटा शास्त्री निवडीला, संसार हा खोटा शास्त्री निवडीला, संसार हा खोटा संसार हा खोटा शास्त्री निवडीला, संसार हा खोटा शास्त्री निवडीला, संसार संसार हा खोटा शास्त्र निवडीला, पाहिजे साक्षीला सद्गुरु. संसार हा खोटा शास्त्र निवडीला, पाहिजे साक्षीला सद्गुरु. सद्गुरु संसार हा खोटा शास्त्र निवडीला, संसार हा खोटा शास्त्र निवडीला, संसार संसार हा खोटा शास्त्री निवडीला, पाहिजे साक्षीला सद्गुरु. आणि फक्त या पृथ्वी तलावर साधू संतांना समजलो तो खोटा आहे म्हणून. सखाराम बाबाच्या जीवनातला प्रसंग सांगतो. महाराज दरवर्षी पंढरपूरची वारी करत होते सखाराम बाबा, आणि पंढरपूरची वारी करत असताना महाराजांचा नियम होता की महाराज ज्यावेळेस पंढरपूरला जायचे त्यावेळेस गवताची झोपडी पेटून देत होते, आणि तिकडून आले की मग पुन्हा 2-4 माणसं सोबत घेतले की गवताची झोपडी बांधायची. आता काही काही लोक बुद्धिमान असतात, ते म्हणत पागलच दिसते हा माणूस. एकदा भेटच घेतली, काय हो बाबा, जाताना पंढरपूरला जाताना झोपडी पेटून देता आणि वापस आल्यानंतर राजा पुन्हा आम्हालाच त्रास देता बा तुम्ही, ते गवताची झोपडी बांधायला लावता, मग त्याच्यापेक्षा राहू दे ना तशीच. ते म्हणत नाही, पंढरपूरच्या रस्त्यानं गेलं पाठीमागं झोपडी जर सोडली तर पांडुरंगाचं भजन करता करता झोपडीची आठवण येते. म्हणजे परमार्थाच्या वाटेनं गेल्यानंतर प्रपंच पुन्हा डोळ्याच्या समोर येऊ नये हे धोरण त्यांचं होतं. ते सगळ्या संसाराला जाळोनी संसार बैसलो अंगणी. आणि त्याच्याही पेक्षा पुढचं सांगतो,
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत तुम्ही या संसारात गुंतलेले आहात ना, तोपर्यंत आमच्या पाठीमागे येण्याचा प्रयत्न करू नका. जोवरी तुम्हा मागीलाची आस, तोवरी उदास होऊ नका. ते म्हणत त्याच्यापेक्षा सांगू का, आमची नाची नाचू नका. ते म्हणत आमच्यासारखा नाचण्याचाही प्रयत्न करू नका, कारण हा मार्गच खूप कठीण आहे महाराज. तुम्हाला वाटते तेवढं परमार्थिक क्षेत्र सोपं नाही आहे. संत महात्म्यांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली, स्वतःचं रक्त आटवलं आणि हे सगळं तुमच्या आपल्याकरता जिवंत ठेवलं. हे त्यांचे आपल्या सगळ्यांवर उपकार आहेत. विठ्ठला आणि खरं म्हणजे विचार जर केला, आपल्यावर देवाचे उपकार आहेत. कारण आपल्याला हे मानव शरीर प्राप्त झालंय आणि त्याच्यापेक्षा आपण भाग्यवान असो की आपण या मंडपामध्ये कीर्तनात येऊन बसलो. खरं सांगू, बाजारामध्ये मृदंग विकत मिळतो, पण मृदंग वाजवण्याची कला विकत भेटत नाही. बाजारामध्ये हार्मोनियम विकत मिळते, पण हार्मोनियम वाजवण्याची कला विकत मिळत नाही. जसं मृदंग विकत मिळतो, पण मृदंग जर वाजवायचा असेल तर कोण्यातरी गुरुचा आश्रय घ्यावा लागतो. तसं भगवान परमात्म्यानं तुम्हाला मार्केटमध्ये फक्त हे शरीर उपलब्ध करून दिलं. कसं जगा लागते हे जर समजायचं असेल तर कीर्तनात येऊन बसावं लागेल. कसं जगावं लागते हे जर समजायचं असेल तर कोण्यातरी साधूचे ग्रंथ वाचावे लागतील. त्याच वेळेस आपल्याला माणसासारखं जीवन जगता येईल. हे जीवनाचं वास्तव आहे. म्हणून गेले 4 दिवस झाले या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. आजचा 4था दिवस आहे आणि आपण सगळे मंडळी भाग्यवान आहोत की आपण या सत्संग मंडपामध्ये येऊन बसलो. विठ्ठला विठ्ठला. चला, जास्त वेळ इकडे तिकडे न घालवता सरळ आता आपण अभंगामध्ये प्रवेश करू. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अभंग थोडासा कठीण आहे. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह या तैतरीय उपनिषदातील श्रुतिवचनांचा बोध करून इतर सर्व चरणांमध्ये इतर साधनापेक्षा भक्तीचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत असताना दिसत आहे. जास्त काळजी करू नका, मी सोपं करूनच सांगणार आहोत. तुकोबारायची अभंग म्हणजे फार कठीण आहे. थोडंसं ज्ञानेश्वरीचा विचार केला तर एकदा ज्ञानेश्वरी समजणं सहज आहे. तुम्ही सांग काय बोलता महाराज, ज्ञानेश्वरी कळणं सहज आहे? सहज नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये एखादी ओवी जर समजली नाही तर त्याच्यामध्ये व्यवस्था आहे. तुम्ही गीतेचा आधार घेऊ शकता, कारण ज्ञानोबारांनी ओव्यांची रचना गीतेच्या श्लोकावरच केलेली असल्यामुळे जर एखाद्या ओवीची संगत लागली नाही तर मग त्या ओवीवरचा जो श्लोक आहे तो श्लोक जर पकडला तर त्या ओवीची संगत लागते. पण तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या बाबतीत अशी काही व्यवस्था नाही. तुकोबारायांचं जे वाङ्मय आहे, त्यांची जे अभंग आहेत ते हृदयामधून असे स्फुरलेले आहेत, हृदयातून बाहेर निघलेले आहेत. म्हणून खरं सांगू, सगळ्यात मोठी कसरत गाथा सोडवणं आहे. रामायण करणं सोपं आहे महाराज, एकदा भागवत करणंही खूप सोपं आहे, शिवकथा करणंही सोपं आहे, कारण त्यातलं काही सांगाच नाही लागत, बाकीचंच सांगतात लोक. त्या ग्रंथातलं काहीच नाही सांगत. आज मी अनेक लोकांच्या कथा ऐकल्यात, पण त्या ग्रंथातलं काहीच सांगत नाहीत, बाकीचं सांगत बसतात. लोकही त्याच्यातच गुंतलेले आहेत महाराज. पहा तुम्ही, कीर्तनामध्ये कीर्तनकार बंदिस्त आहे. तुकोबारायच्या शब्दावर आपले विचार मांडणं हे म्हणजे काही एवढी साधारण गोष्ट नाही आहे. अनेक सांगू का, साधूचे शब्द कमी असतात पण त्याची व्यापकता खूप मोठी असते. त्याला लघवपती महत् सेपक म्हणतात. महाराज म्हणतात साधू संतांचे विचार एवढे व्यापक आहेत की एकाच अभंगावर 1000 कीर्तनकार कीर्तन करू शकतात आणि एकाच अभंगावर 1000 वेळेस कीर्तन करू शकतात, तरी सुद्धा त्या अभंगातलं नाविन्य कमी होत नाही. हे साधू संतांच्या वाङ्मयाचा चमत्कार आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि एक सांगतो महाराज, संत समजणे खूप कठीण आहे. साधूला तुम्ही लौकिक शरीरावरून ओळखू शकत नाही. म्हणून आजपर्यंतचा इतिहास आहे, साधूच्या हयातीत कोणताच साधू कोणाला समजला नाही. संत निघून गेल्यानंतरच समजलं की हे संत होतेत म्हणून. आहेत तोपर्यंत लोकांनी तिरस्कार केला. गजानन महाराजांचा किती तिरस्कार केला.
आयुष्यभर काही लोकांनी वेळ समजलं त्यांना, काही लोकांनी उसानं काय मारलं, काही लोकांनी आग्या मोहळ काय उठवलं, नाना प्रकारचा त्रास महाराज साधू संतांना तुम्ही आपण लोकांनी दिला, कारण साधू समजणं खूप कठीण आहे. महाराज म्हणतात जीवनामध्ये संत समजले, समजून घेतलं पाहिजे, भाग्याचा उदय आहे. त्याच्यापेक्षा सांगू का, साधूची संगत प्राप्त झाली तर समजून घेतलं पाहिजे आपलं एका जन्माचं नाही, भरपूर जन्माचं पुण्य आहे. असं भागवतकार सांगतायत. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकार नाशं विदाय हि तदो उदयते विवेक, उदयते विवेक. म्हणून तर महाराज म्हणतायत साधू की संगत पाहि, साधू की संगत पाहि, संगत पाहि, साधू पांढरं धोतर परिधान केलं, कपाळावर गंध लावलं, गळ्यामध्ये तुळशीची जाळी माळ घातली, रुद्राक्षाच्या माळा अशा हातामध्ये बांधल्या, कपाळावर आळवं गंध लावलं, डोक्यावर जटा वाढवल्या. महाराज म्हणतात एवढी साधूची व्याप्ती आहे का? महाराज म्हणतात अजिबात नाही. लक्षात ठेवा, साधू हे कोण्या पोशाखाचं नाव नाहीये महाराज, साधू हे जीवनामध्ये प्राप्त होणारी एक अवस्था आहे. आणि एकदा जर साधूची संगत प्राप्त झाली तर महाराज म्हणतात मग काय सांगावं लागते, साधू की संगत पाहि, साधू की संगत पाहि, साधू की संगत पाहि, साधू की संगत पाहि, तब ज्ञान भया दिल माहि, तब ज्ञान भया दिल माहि, तब ज्ञान भया दिल माहि, साधू की संगत पाहि, साधू की संगत पाहि, साधू संत जीवनामध्ये प्राप्त होणं एवढं सोपं नाहीये. जसं प्रमाण आहे की चंद्रामृत सुखे सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीनं होईल, ऐशे कैशियाने भेटती ते साधू. महाराज म्हणतात संत भेटणं खूप कठीण आहे. आणि एक जैन समाजातले संत होऊन गेलेत महाराज. बहुतेक तुम्ही सगळ्यांनी त्यांचं नाव ऐकलं असेल, तरुण सागरजी. फार विद्वान होते महाराज. एक वेळेस आपकी अदालत मध्ये त्यांचा इंटरव्ह्यू झाला आणि रजत शर्मानी त्यांना बोलवलं आणि रजत शर्मानी प्रश्न विचारला, मुनी जी बोलो बेटा, आपसे प्रश्न पूछना चाहते, पूछिए मुनी, पूछिए महाराज. काय प्रश्न आहे? म्हटले प्रश्न असा आहे की साधू कोणाला म्हणावं. काय उत्तर दिलं महाराज खतरनाक. जैन मुनी तरुण सागरजी म्हणतात, ज्याचे कपडे बदलले तो साधू नाही, ज्याचे लफडे बदलले तो साधू. कपडे बदलून काय फायदा? शरीरावरचे कपडे बदलूनच जर माणसं साधू झाले असते तर या पृथ्वीच्या पाठीवर साधू मावले नसतेत महाराज. म्हणून एक लक्षात ठेवा, संत कोण आहे एका अर्ध्या मिनिटामध्ये सांगतो. घडलेली घटना आहे. आम्ही नागपूरच्या समोर एक गाव आहे, गावाचं नाव आहे तुमसर. आणि त्या तुमसरला आम्ही एकदा भागवत कथा करण्याकरता चाललो होतो आणि आमचे सगळे सहकारी सोबत होते. आणि रेल्वे स्टेशनवर मी अशी बाजूला पिशवी ठेवली आणि एका ओट्यावर बसलो. तेवढ्यात एक 5 वर्षाची मुलगी, जिच्या डोक्यावरचे केस विखुरलेले होते, तिच्या अंगावरचे कपडे फाटलेले होते आणि तिच्या हातामध्ये असा जर्मनचा कटोरा होता. आणि तो जर्मनचा कटोरा घेऊन ती मुलगी एका माणसाच्या समोर जात होती आणि त्या माणसाला विनवणी करत होती, दादा मला कोणी नाही, मायबाप वाडा 1 रुपया. मायबाप, मला आई नाहीये, मला बाप नाहीये.
मी या रेल्वे स्टेशनवरच लहानाची मोठी झाले बाबा. 15 दिवस झाले माझ्या पोटात अन्न नाही आहे राजा. वाळा हो मला थोडं सक वाढा. आणि ती विनवणी करत होतीत महाराज. पण सगळे लोक त्या मुलीला टाळून निघून जात होते. ऐका पुढचं मी साधू सांगतो. आणि बघा त्या मुलीला टाळत होते. ती मुलगी रडत होती. तिच्या डोळ्यात अश्रू येत होते. तिच्या शरीरावरची हड्डी हड्डी अशी बाहेरून दिसत होती. आणि एक कॉलेज कुमार ज्याचा जीन्सचा पॅन्ट आहे, त्याच्या अंगामध्ये टी शर्ट आहे, त्याच्या पाठीवर पुस्तकांची ती बॅग आहे. ती मुलगी त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या तोंडावरून हात फिरवते. माझा दादा नाहीस का रे? वाढणार नाहीस का तुझ्या बहिणीला? त्यावेळेस त्या युवकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. चिमणे का रडतेस ग तू? म्हटले दादा 15 दिवस झाले पोटात काही नाही, देतोस का रे काही खाण्याकरता? त्या नवयुवकानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. बाजूच्या दुकानामध्ये तिला नेलं. बाजूच्या दुकानामध्ये नेल्यानंतर 1-2 समोसे तिच्या अशा एका प्लेटमध्ये दिलेत. एक पाण्याची 15-20 रुपयाची बिस्लेरी घेतली. ती मुलगी तिथं खाण्याकरता बसली. तिनं समोसे खायला सुरुवात केली आणि त्या मुलाकडे पाहून रडू लागली. त्यानं विचारलं चिमणे का रडतेस? त्यावेळेस त्या मुलीनं उत्तर दिलं. म्हटले खरं सांगू आयुष्यातले 5 वर्षच म्हण माझे भीक मागण्यात इथं निघून गेलेत. पण खरं सांगू म्हटले भीक वाढणारे भरपूर पाहिले, खाऊ घालणारा पहिल्यांदा पाहिला. मला पुढचं सांगायचं आहे. त्या मुलीला सोडून ज्यावेळेस तो नवयुवक निघून गेला, ती मुलगी निघून गेली, त्यावेळेस मी व्यासपीठावरून तिथं त्या बोट्यावरून खाली उतरलो आणि बुटा सकट त्याचे पाय पकडले. तो म्हटला अहो तुम्ही साधू दिसता राजा, तुमच्या कपाळावर गंध दिसते हो, नका माझे पाय पकडू राजा, तुम्ही असं नका करू. म्हटलं गळ्या पकडूच द्यास तुझे पाय. म्हटले का? म्हटले 20 वर्ष झाले कथा कीर्तन करतोय, आयुष्यामध्ये साधूचं दर्शन पहिल्यांदा झालं. एक लक्षात ठेवा सज्जनानो, साधू हा कोण्या पोशाखामध्ये दडलेला नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये दुसऱ्याचं दुःख पाहिल्यानंतर मनामध्ये दया उत्पन्न होत असेल, महाराज म्हणतात तोच खरा साधू आहे. रंजल्या जीवाची गांजल्या जीवाची मनी धरी खंत तोची खरा साधू, तोची खरा संत. गोरगरिबाना धरुनिया पोटी पुसोनिया आसू घास घाली ओटी. जगी ऐसा कोणी जगी ऐसा कोणी आहे दयावंत, तोची खरा साधू, तोची खरा संत, तोची खरा संत. जे का रंजले गाजले त्यासी मने दो आपुले, तोची साधू मूळ भावा देव तेची जाणावा. हरि बोल. तुका म्हणे तुका म्हणे सांगिती तोची भगवंता तोची साधू एका रंजले
तेची जाणावा. तो खरा साधू आहे. त्याच्यापेक्षा आता साधूचं पुढचं लक्षण सांगतो. आयुष्यामध्ये सगळे माणसं मोठेपणा दाखवण्याकरता तत्पर असतात. कोण्या लोकांना कोण्याच ठिकाणी मोठेपणा दाखवण्यात मागं राहावंसं वाटत नाही. पण आयुष्यभर ज्यांनी मोठेपणा लपवला त्याला साधू म्हणतात. रामकृष्ण परमहंसांचं नाव तुम्ही सगळेजण ऐकून आहात. त्याचा असा नियम होता महाराज, ते चौकातल्या टपरीवर बसून समोसे खात जात. मग एक दिवस रामकृष्ण परमहंसांना त्यांची पत्नी बोलू लागली, काय हो महाराज, अहो साधू आहात तुम्ही, साधू, आणि असे टपरीवर बसून जर समोसे खाल्ले तो कोण म्हणेन तुम्हाला साधू? ते म्हणत कोणी साधू म्हणू नये म्हणूनच खाऊन राहिलो. म्हणजे जगामध्ये आपलं मोठेपण प्रदर्शित होऊ नये, आपल्याला कोण मोठं म्हणू नये, हे साधू संतांचा स्वभाव होता. आणि आपलं उलट आहे महाराज, आपण त्याच्या उलटे चालतो. आपल्याला मोठेपणामध्ये सुख वाटते, मोठेपणामध्ये आनंद वाटतो. चला एक छोटासा दृष्टांत सांगतो. एकदा लेडी हार्डिंग मध्ये एका मच्छरिणीनं एका मच्छराला जन्म दिला. ऐकताय ना तुम्ही सगळ्या माता भगिनी? हा, लक्ष देऊ नये का? हा, एका मच्छरिणीनं एका मच्छराला जन्म दिला. आता गोष्ट लक्ष देऊन एकदा थोडीशी. महाराज म्हणतात, जन्म दिल्यानंतर त्या मुलानं जन्म झाल्याबरोबर आपल्या आईच्या पायाला स्पर्श केला. आईनं सांगितलं, बेटा आयुष्यमान भव. कोण म्हणते असं? मच्छरीने. मुलाला सांगितलं, आयुष्यमान भव, भरपूर दिवस जग बाबा, भरपूर दिवस फिर, भरपूर दिवस लोकांच्या भेटी घे, भरपूर दिवस लोकांचं म्हणा ना रक्त पी म्हणून. हो, मग तो मुलगा म्हटला, आई आशीर्वाद तर तू दिलायस म्हटले मा, आता मी गावातून जरासा फिरून येतो, पाहतो लोकांचे स्वभाव कसे काय आहेत. कारण याच गावात राहायचं आहे, याच लोकांच्या सोबत राहायचं आहे, याच लोकांचं रक्त प्यायचं आहे. ते म्हटली, बघ रे बाबा सोन्या, माझा तुझ्यात खूप जीव आहे माझ्या राजा, जाय पण जपून जाय रे बाबा, संध्याकाळी व्यवस्थित वापस येजो लवकर. मच्छर म्हटलं, मा तू टेन्शन घेऊ नको. आणि ते मच्छर असं गेलं फिरत फिरत सगळ्या गावात. संध्याकाळी आलो राजा वापस आल्यानंतर आई म्हणे, काय रे कसा काय झाला प्रवास? म्हणे, काय सांगावं आई, काय गाव शोधलं तुनं? वारे वा, काय लोक आहेत त्या गावातले, काय या गावातल्या लोकांचा स्वभाव आहे? म्हटले मा, अगं म्हटले मा, ज्यांच्या घरी गेलो ना त्यांनी टाळी वाजवून स्वागत केलं. त्या मच्छरीने एक मारली त्याच्या कानाखाली. म्हणे, नालायका लक्षात ठेव, त्या टाळ्या स्वागतासाठी नव्हत्या, तुला माऱ्यासाठी होत्या. म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत मच्छर टाळीत सापडत नाही तोपर्यंत जिवंत आहे, आणि जोपर्यंत साधू लोकांच्या टाळीत सापडत नाही ते लोक तो जिवंत आहे. विठाला म्हणून संत महात्मे स्वतःचा मोठेपणा नेहमी झाकण्याचा प्रयत्न करतात, पण समाजात तसं नाही. आता जे लोक या 2 वर्षात नवीन श्रीमंत झाले त्याच्या घरी नका जाऊ महाराज, फार कठीण परिस्थिती आहे. गर्भ श्रीमंत लोकांचं सोडून द्या, पण जे आता श्रीमंत झाले त्याच्या घरी एखाद्या वेळेस चक्कर मारून पाहतो मी. आपण जर गेलो ना, सोफा सेटवर बसायच्या अगोदरच सांगतात ते, पायजा महाराज. आपण म्हणाव काय 50,000चा आहे, म्हटलं बाबा खाली बसतो, तूच बस त्याच्यावर. एक लक्षात ठेवा, नवीन श्रीमंताच्या घरी जर गेले तर पहिले ते वस्तूच्या किमती सांगणं सुरू करतात. म्हणून लक्षात ठेवा, पचवणं सोपं नाही. पैसा गोळा करणं सोपं आहे, पैसा पचवणं कठीण आहे. सत्ता जमा करणं सोपी आहे, सत्ता टिकवणं कठीण आहे. साधुत्व जीवनामध्ये प्राप्त होणं सोपं आहे असं एकदा म्हणतो, पण टिकवणं मात्र खूप कठीण आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हे सगळं टिकावं याच्या करता त्या लोकांना किती वेदना सहन कराव्या लागल्या याच्यावर चर्चा जर केलीत महाराज, तर मला असं वाटते पेशंट एक 7 दिवस लागतील. विठाला म्हणून तुकोबारायांचं जीवन एवढं काही सोपं नव्हतं. तुकोबारायांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या वेदना होत्या, खूप मोठा त्रास तुकोबारायांनी जीवनामध्ये सहन केला. आणि तुकोबारायांच्या जीवनाचा आणखीन एक विचार जर केलात महाराज, तर तुकोबाराय हे अनुभवी संत होते. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये 2 गोष्टीचा समन्वय दिसतो. महाराज म्हणतात संसार आणि परमार्थ, ह्या 2 गोष्टी. आणि एक लक्षात ठेवा, सध्याच्या काळामध्ये लोकांच्या डोक्यात एक विषय खूप आहे. एक जण म्हणे, अरे तुला माहित नाही म्हणे, हे साधू लोक कीर्तनातून काऊन पटू सांगतात का? आणि कीर्तन बरेच दिवस चालले पाहिजेत, कारण या लोकांच्या कमायाच याच्या भरोशावर आहेत. हे डोक्यातलं पहिले तर काढूनच टाका महाराज.
एक लक्षात ठेवा, जे साधू लोक ज्ञानेश्वरी पाठ करू शकतात, जे कीर्तनकार लोक विचार सागरासारखे कठीण ग्रंथ सोडू शकतात, जे पंचदशी सारखे मोठे मोठे ग्रंथ समाजाच्या समोर मांडू शकतात, त्यांना शालेय अभ्यास करून डॉक्टर, वकील, इंजिनियर होता आलं असतं. एवढं काही तुम्ही साधू लोकांना बुद्धिहीन समजण्याचा प्रयत्न करू नका. पण एक लक्षात ठेवा, कुठंतरी समाजाच्या हिताबद्दल त्या लोकांच्या मनामध्ये तळमळ होती, म्हणून त्यांनी संसाराला तिलांजली दिली आणि परमार्थाकरता स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं. नाही तर कोण्याच क्षेत्रामध्ये परमार्थातले साधू संत कमी नव्हते. आता पैशाच्या बाबतीत विचार कर संत, चला बरं नाथबाबाच्या घरी किती पैसा होता, श्रीमंत होते, श्रीमंत. बरं शक्तीच्या बाबतीत विचार कर संत, ताकदही साधू लोकांकडे कमी नव्हती. वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज हे पैलवान होते, पैलवान. तेही साधारण पैलवान नव्हते. एकदा आळंदीच्या चौकात 2 रेड्याची कुस्ती सुरू झाली. महाराज रेड्याची कुस्ती सुरू झाली. सगळे लोक धावपळ करू लागले, पळा 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 पळा. जोग महाराजांनी इंद्रायणी स्नान केलं, इकडे येऊन राहिले होते. विचारलं, का रे कशाची धावपळ आहे? म्हटले महाराज रेड्यांची कुस्ती चालू आहे, तुम्ही पळा. जोग महाराज म्हणत, तरी चिंता नका करू. पाप पैलवान कसे होते, गेले एका रेड्याचं शिंग इकडच्या हातात पकडलं, एका रेड्याचं शिंग इकडच्या हातात पकडलं, आणि दोन्ही रेडे जोग महाराजनं जागच्या जाग्यावर उभे केले. एवढी ताकद होती जोग महाराजांमध्ये. त्याच्या पुढचं सांगू, एकदा जोग महाराजांच्या सोबत कुस्ती खेळण्याकरता परप्रांतातला पैलवान आला, पैलवान. आणि दुसऱ्या दिवशी त्या पैलवानाच्या सोबत कुस्ती होती. मग अगोदरच्या दिवशी संध्याकाळी सद्गुरु जोग महाराज आणि तो पैलवान दोघ जण जेवायला बसले. ताटं वाढले, विश्वदेव केला आणि ताटात शेंगदाणे वाढले होते. जोग महाराजांनी ताटातले कच्चे शेंगदाणे हातात घेतले मुठीमध्ये, आणि अशी कर्कच मूठ दाबली महाराज. शेंगदाण्यातून तेल खाली पडलं. त्या पैलवानानं जेवण व्हायच्या अगोदरच हात धुतला. जोग महाराज म्हणे, जेवा ना. तो म्हणे, तुम्हीच जेवा. अरे म्हटले, उद्या आपली कुस्ती आहे ना, कुस्ती. तो म्हणे, महाराज ताटातल्या शेंगदाण्याचं जर राजा तुम्ही तेल काढता तर उद्या आखाड्यात माझं काय करसाल? म्हणजे साधू शक्तीनं कमी नाहीत, साधू संपत्तीनं कमी नाहीत, साधू ज्ञानानं कमी नाहीत. मग मला एक सांगा, ते प्रपंचामध्ये कोण्या गोष्टीनं कमी पडले असते? तुकोबारायांनी वडिलाच्या हातचा व्यवहार घेतल्यानंतर अगदी कमी दिवसामध्ये वडिलाचा व्यवहार दुप्पट केला होता. पण गोर गरिबांचं दुःख ज्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाहिलं, आणि दुर्गा नावाचा दुष्काळ ज्यावेळेस महाराजांच्या जीवनामध्ये आला, त्यावेळेस दुसऱ्याचं दुःख तुकोबाराला पाहल्या गेलं नाही, सगळं वाटून दिलं. लोकही असे खतरनाक महाराज. त्या दुष्काळात तुकाराम महाराजनं गोडाऊन उघडा केला. मग एका दिवसाचं न्याव का नाही, काही जणांना 15 दिवसाचा किराणा भरून घेतला. फार बिकट परिस्थिती आहे समाजाची. देणारा माणूस तयार झाला की भिकाऱ्याची लाईन तयार होते. विठाला विठाला आणि त्याच तुकोबारायांच्या मनामध्ये सामान्य जीवांचं कल्याण व्हावं, प्रापंचिकांना सुद्धा ईश्वर भक्तीचा आनंद प्राप्त व्हावा, संसार सांभाळून त्यांना हे समीकरण प्राप्त व्हावं, ही तळमळ तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे संत एकांती सर्व सिद्धांत ज्ञानदृष्टी अवलोकिले.